मिडल ईस्टमध्ये सध्या जी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे ती आता केवळ मिसाईल आणि ड्रोन पुरती मर्यादित राहिली नाही. हे युद्ध आता थेट त्या डिजिटल जगापर्यंत पोहोचले आहे ज्यावर आपण रोजच्या रोज अवलंबून असतो. विचार करा, जर तुमचे व्हॉट्सअप मेसेज बंद झाले, यूट्यूब उघडले नाही किंवा गुगल सर्च बंद झाले तर ही कल्पनाच भीतीदायक वाटते ना. पण हे होऊ शकतं कारण इराणने जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांनाच युद्धाचे लक्ष्य बनवण्याची धमकी दिली आहे. तर काय आहे धमकी आणि याचा काय परिणाम होऊ शकतो सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. या सगळ्याची सुरुवात झाली फेब्रुवारी महिन्यात, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त हल्ले करून इराणचे अनेक वरिष्ठ नेते आणि सैन्य अधिकारी मारले. याच्या निषेधार्थ इराणने अमेरिकन तळ आणि इस्रायलवर मिसाईल हल्ले केले. पण येथूनच युद्धाचा एक नवा आणि अत्यंत धोकादायक टप्पा सुरू झाला. इराणने थेट जगातील सर्वात मोठ्या 18 अमेरिकन टेक कंपन्यांवर हल्ला करण्याचे घोषित केले. या यादीत गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, मेटा कंपनी, इंटेल, ओरिकल, अमेझॉन, टेस्ला, बोईंग यासारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. इराणच्या म्हणण्यानुसार या कंपन्या त्यांचा डेटा सेंटर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाद्वारे अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्य कारवायांना थेट मदत करत आहेत. इराणने या कंपन्यांच्या मिडल ईस्टमधील सर्व ऑफिसेस, प्रकल्प आणि सर्व्हरपासून 1 किलोमीटर अंतरावरील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलण्याचे इशारे दिले आहेत. ही धमकी फक्त कागदावर राहिली नाही, तर 1 एप्रिलच्या सुमारास इराणने बहरीनमधील अमेझॉनच्या AWS क्लाउड सेंटरवर ड्रोन हल्ले केले. त्यामुळे तिथे आग लागली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले. यानंतर लगेचच इराणने दुबईमधील ओरॅकल कंपनीच्या डेटा सेंटरवर देखील हल्ला केल्याचा दावा आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, हे डेटा सेंटर नेमकं काय आहेत? तर डेटा सेंटर फक्त मोठी इमारत नसून ते एक डिजिटल टॉवर हाऊस आहेत. येथे हजारो सर्व्हर्स एकत्र चालतात. हेच ते ठिकाण आहे जिथे तुमचे व्हॉट्सअप मेसेजेस, गुगल ड्राईव्हवरील फोटो, यूट्यूबचे व्हिडिओ आणि UPI पेमेंट सारखे अब्जावधी डेटा प्रोसेस होतो. हे सेंटर बंद पडले की या सगळ्या सेवा ठप्प होतात. या हल्ल्याचा परिणाम फक्त त्या कंपन्यांपुरता मर्यादित राहणार नाही. इराणची ही रणनीती म्हणजे अमेरिकेच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा तोडण्याचा प्रयत्न आहे. कारण गल्फ देशामध्ये अमेरिकन टेक कंपन्यांनी कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. स्टारगेट सारखे प्रकल्प ज्याची किंमत $30 अब्ज आहे, तो येथेच बांधला जात आहे. याशिवाय लाल समुद्राखालील सबमरीन केबल्स जगभरातील 99% इंटरनेट ट्रॅफिक वाहून नेतात. यातील 2.5% केबल्स याच लाल समुद्रातून जातात. जर या केबल्सना किंवा त्यांच्या लँडिंग सेंटर्सना धक्का पोहोचला तर युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील इंटरनेट सेवा कोलमडून पडू शकते. 2025 मध्ये अशाच एका अपघातामुळे भारत, पाकिस्तान आणि सौदी अरेबियातील इंटरनेटचा वेग मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. या संपूर्ण संकटाचा सर्वात मोठा फटका भारतासारख्या देशाला बसेल, कारण आपण या अमेरिकन टेक कंपन्यांवर प्रचंड अवलंबून आहोत. SBI सारख्या बँकांची कोर बँकिंग प्रणाली ओरॅकलच्या सॉफ्टवेअरवर चालते. UPI पेमेंटसाठी मायक्रोसॉफ्टचे अझ्युअर क्लाउड वापरले जाते. तर गुगल पे ही अर्थातच गुगलच्या सिस्टीमवर अवलंबून आहे. देशातील 60% नेटवर्किंग हार्डवेअर सिस्कोचे आहेत. त्यामुळे जिओ, एअरटेल सारखे टेलिकॉम ऑपरेटर्स आणि एअरपोर्ट वायफाय देखील प्रभावित होऊ शकतात. थोडक्यात, जर या टेक कंपन्यांचे नुकसान झाले तर भारतातील रोजचे डिजिटल जीवन थांबू शकते. ऑनलाईन शिक्षण, टेलिमेडिसिन, छोटे व्यवसाय सर्व काही ठप्प होईल. सध्या इराणने आपल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, तर बहरीन आणि दुबई प्रशासनाने हा हल्ला झाल्याच नसल्याचे सांगितले. अमेरिकेने आपल्या तळाची सुरक्षा वाढवली आहे, तर टेक कंपन्यांनी आपले कर्मचारी परिसरातून बाहेर काढले आहेत. पण हे युद्ध आता पूर्णपणे नव्या दिशेने वळाले आहे. डेटा सेंटर ही आता केवळ व्यावसायिक इमारत राहिलेली नाही, तर ती युद्धात टॉप लिस्टवर आली आहे. या संघर्षाचा शेवट कुठे होईल हे सांगणे कठीण आहे, पण एक गोष्ट नक्की आहे, जगाची डिजिटल अर्थव्यवस्था आता एका अशा ठिकाणी उभी आहे जिथं एका धक्क्यामुळे कोट्यावधी लोकांचे ऑनलाईन जग कोलमडू शकते. आपण रोज ज्या सुविधा वापरतो त्या किती नाजूक आहेत हे या युद्धाने आपल्याला दाखवून दिले आहे. यातून मार्ग काढण्याची जबाबदारी आता केवळ राजकीय नेत्यांची नाही, तर आपण सर्वांची आहे. तुम्हाला काय वाटते, जर इंटरनेट आणि हे डेटा सेंटर नष्ट झाले तर त्यात तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.